नमस्कार. पावसाच्या या अतिवृष्टीमुळे अतिशय थैमान घातलेला आहे आणि मराठवाड्यात संपूर्ण होतं ते नव्हतं झालं आहे. शेतकरी बळीराजा हतबल झाला आहे. खरीप पीक पूर्ण हाताच्या बाहेर गेलेलं आहे. अनेक गावं संपर्काच्या बाहेर तुटलेले आहेत. लोकांना अतिशय गुरे ढोरे आणि साधन संपत्तीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. परभणी जिल्ह्यात सुद्धा अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज परभणी जिल्ह्यातील अनेक तालुके, पाथरी तालुक्यातील रामपुरी, मानवत तालुक्यातील गायगाव, सोनपेठ तालुक्यातील गाव, सेलू तालुक्यातील सुद्धा 5 गावं पाण्याचा विळखा निर्माण झालेला आहे. मित्र हो, या देश आपला कृषीप्रधान देश आहे. शेतकरी राब राबतो, पण त्याच्या घरी येईपर्यंत त्याच्या मालाची काही गॅरंटी नाही. असे आसमानी आणि सुलतानी संकट येत असतात आणि हे संकट आसमानी असल्यामुळे सरकार तर मदत करणारच आहे, परंतु आता विविध समाज संघटना, विविध नेतेगण, राजकारणी सगळ्या लोकांनी मदतीचा ओघ देणं फार जरुरी आहे. अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकदा सांगली जिल्ह्यात महापूर आला होता. मदतीचा ओघ तिथं वाढला होता. मराठवाड्याने सुद्धा काही ना काही प्रकारची मदत तिथं केली होती, परंतु आज मराठवाड्यावर ही वेळ आलेली आहे. आणि मग पश्चिम महाराष्ट्रातील मी मोठमोठ्या संस्थांना आणि तमाम राजकारण्यांना असं आवाहन करतो की त्यांनी मराठवाड्यासाठी मदतीचा हात केला पाहिजे, कारण ही केवळ सरकारचीच नाही तर सर्वांच्या मदतीची गरज आहे. सरकारने सुद्धा हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक शेतकरी कुटुंबाला 1,00,000 रुपयाची मदत दिली पाहिजे. अशी हे काहीच हातात राहिलेलं नाही. आणि म्हणून परभणी जिल्हा असो, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, जालना असेल, सर्वच जिल्ह्यामध्ये खरीपात नुकसान झालेलं आहे. आता सांगायचा मुद्दा असा आहे की शासनाचे जे निकष आहेत एनडीआरएफ ते अतिशय मोजके आणि तोडके. 10-12 हजाराची मदतीचा काही उपयोग होत नाही. आणि दुसरं दुर्दैव असं की या सरकारने अतिशय अजून पाहणी सुद्धा केली नाही. हेलिकॉप्टर नेऊन मुख्यमंत्र्यांना खरं तर मराठवाड्यामध्ये पाहणी करायला पाहिजे होती, पण ते करू शकले नाही. त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री यांनी सुद्धा पाहणी केलेली नाही. आणि म्हणून अतिशय मदत किती मिळणार आहे असे संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु हा शेतकरी हतबल झाला आहे, बळीराजा. आणि म्हणून मी समाज संघटना, विविध राजकारणी, तानाजी सावंत आमदार ते सुद्धा स्वतःच्या खिशातून लोकांना मदत करण्याचं अभिनंदन आहे. सुरेशांना धस हे सुद्धा मदत करत आहेत. त्याचबरोबर धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत करत आहेत. अशा ह्या काही राजकारण्यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. त्याचबरोबर काही समाज संघटना सुद्धा पुढे आलेल्या आहेत. आणि म्हणून या बळीराजाला, हतबल झालेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्यात राजकारणाचा विषय नाही. पक्ष कोणताही असो, धर्म कोणता असो, माणुसकी दाखवण्याची गरज आहे, संवेदना दाखवण्याची गरज आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, कृषी मंत्री आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान असतील, शिवराज सिंग चौहान हे अतिशय संवेदनशील असलेले चांगले कृषी मंत्री आपल्याला देशाचे लाभलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी सुद्धा जर भेट दिली तर आणखी पंजाबला हेक्टरी 50,000ची मदत दिलेली आहे. त्याच निकषावर मराठवाड्याला हेक्टरी 50,000ची मदत दिली पाहिजे, अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि बळीराजाला मदत करावी अशी सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. धन्यवाद.